विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामासाठी अनेकांचा हातभार लागतो आहे आणि याच संदर्भाने समितीची बाजू हायकोर्टात जे मांडत आहेत ते सगळे तरुण युवक सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मीकांत बावगे सध्या आपल्या सोबत आहेत। मला सांगा की मंदिर समितीची बाजू तुम्ही हायकोर्टात मांडता आहात, मंदिराचं जतन संवर्धन व्हावं ही तर प्रत्येकाचीच इच्छा आहे। त्यातले अडथळे कोण आहेत ते आहेत आणि विशेषतः कायदेशीर अडथळ्यांना तुम्ही कसं तोंड देताय? पंढरपूर समितीच्या वतीनं आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीनं एक सपोर्टिव्ह याचिका आहे, त्यामध्ये अजिंक्य उडाणे एक विशिष्ट पद्धतीने एक बाजू मांडतायत की मंदिर हे भक्तांनी मागितलेला कायदा आणि तो भक्तांच्याच हातामध्ये असावा। हे मंदिर कसं सकलमतादी आहे हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो। इथं कुठलंही काही नाही, भक्तांनी भक्तासाठी केलेला कायदा जो आहे तो आमच्यापर्यंत टिकून राहावा हीच मागणी मागतोय। याबाबतीत थोडं अजिंक्य उडाणे स्पष्ट बोलतील। नक्की तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने जतन आणि संवर्धनाचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचवलं जाते कायदेशीर मार्गाने? सुब्रमण्यम स्वामींनी एक याचिका दाखल केलेली आहे बॉम्बे हायकोर्टात। त्यांचं म्हणणं आहे जो कायदा ह्या मंदिरासाठी जो लागू केलेला आहे तो कायदा सेट असाइड करावा व नवीन कायदा की हे मंदिर परत भटजी गुरुजी आहेत त्यांच्या ताब्यात हे मंदिर द्यावं। बट त्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटनी पण लढलेला आहे की जो कायदा मांडलेला आहे तो कायदा अगदी बरोबर आहे। कारण का 2013मध्ये पण सुप्रीम कोर्टात सेम याचिका दाखल झालेली व सुप्रीम कोर्ट पण म्हणली की जो जुना कायदा आहे तो अगदी बरोबर आहे। तर आम्ही त्यासाठी एक सपोर्टिंग याचिका मंदिराच्या वतीने हायकोर्टात मांडलेली आहे। कॅमेरामन अभिजित पाठक, TV9 मराठी, पंढरपूर।